फॅक्टरी आली होती लास्ट मंथ माझ्याकडे हां. आणि स्थानिकच होती तिथली आणि इन्व्हिटेशन आले, त्यांची फाईल आली, की आपल्याला याच्यावर काम करायचं आहे वास्तू संदर्भातलं. हं, पण मग ज्यावेळेस मी ध्यानाला बसले हं. आणि काय होतं, कुठलीही एखादी केस ज्यावेळेस हँडल करायची असते, तर ती पूर्णपणे अ, तिचं काय आहे, तिथली एनर्जी ओके. ती हां. बघायला लागते आधी. हो, हो. तर थर्ड आयच्या याच्यात ध्यानामध्ये मी ते बघितलं, तर तिथे मला 2 एनर्जीज दिसल्या. ओके. 2 एनर्जीज दिसल्या आणि मला त्यातलं त्या लोकांनी काहीही सांगितलेलं नव्हतं. ज्यावेळेस फर्स्ट व्हिजिट केली मी, त्यावेळेसही काही नाही. मग ते फॅक्टरीचं काम आपल्याला मिळालं आणि हां. ज्यावेळेस फर्स्ट त्यांचं निगेटिव्हिटी क्लिन्झिंग ज्यावेळेस आम्ही केलं, तर त्या दोन्ही एनर्जीजनी मला थांबवलं तिथे. म्हणजे की ओके. त्यांची अशी इच्छा होती, की ते जे काही एनर्जीज आहेत त्या ॲज इट इज तशाच राहू दे. तू काही त्या क्लीन करू नको. तिथलं जे वास्तूचं होतं ओके. हां, तर हे आत्ताची रिसेंटची गोष्ट आहे आणि मग ज्यावेळेस त्यांच्याशी डिस्कस केलं, मग त्यांनी मला सांगितलं, की ज्यांच्याकडनं आम्ही जी फॅक्टरी घेतलेली होती, हां. तर मे बी ते आहेत आणि मला पण त्यांचं इंट्युशन येतं, की ते आसपास ओके. आहेत असं. ते आता हयात नाहीयेत. त्या ओके. एनर्जीज ज्या आपण म्हणू. वाईट आहेत असं नाही, पण त्या एनर्जीज ज्या आहेत तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यात एनर्जी म्हणतोय, की बाबा जी लोकं इथून देह सोडलाय, पण आत्मा थोडक्यात म्हणू हो, तो इथंच आहे, हो. अशा एनर्जीज जाणवू शकतात, जाणवू ज्या तुम्हाला शकतात. जाणवतात. येस.